टी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. तर पहिलं गणित आहे x अधिक y बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही असं विचारलेलं आहे. आधी आपण चरण म्हणजे काय ते समजून घेऊया. तर 4 चरण असतात. आता हा x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे. मग आता इथे बघा, ऍक्सिस इंग्रजीमध्ये मराठीमध्ये अक्ष म्हणतो आपण त्याला. x अक्ष y अक्ष. आता ज्या वेळेस कोणते पण आपण बिंदू यांच्यावर हे करत असतो त्यावेळेस हे जे पहिलं चरण आहे त्याचे चिन्ह असतात अधिक आणि अधिक. कशामुळे? कारण इथं x ऍक्सिसचं पण अधिक चिन्ह आहे आणि y ऍक्सिसचं पण अधिक चिन्ह आहे, त्याच्यामुळे अधिक आणि अधिक आपण त्याला सायन्स देतो. आता त्याच्यानंतर हे जे दुसरं चरण आहे, दुसऱ्या चरणाला आपण आधी कधी पण x ऍक्सिसचं चिन्ह घ्यायचं बरं. x ऍक्सिसच्या या चरणामध्ये चिन्ह काय आहे? वजा चिन्ह आहे. y ऍक्सिसच्या चरणामध्ये चिन्ह कोणतं आहे? तर अधिक चिन्ह आहे. वजा अधिक हे दुसऱ्या चरणाचं चिन्ह. आता तिसऱ्या चरणाचं चिन्ह x ऍक्सिसचं पण उणे आहे आणि y ऍक्सिसचं पण उणे आहे. ठीक आहे. x ऍक्सिसचं उणे, y ऍक्सिसचं उणे, म्हणजे दोन्ही पण चरणाचं उणे चिन्ह आहे. आणि चौथ्या चरणाचं, आणि आता बघा चौथ्या चरणाचं चिन्ह x ऍक्सिसचं अधिक आणि y ऍक्सिसचं वजा. ठीक आहे. तर हे असे चिन्ह आहेत. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? x अधिक y बरोबर 7. आता ही जी आहे ती सरळ लाईन आहे, स्ट्रेट लाईन आहे. तर ती कोणत्या चरणातून जाणार नाही असं विचारलेलं. कोणत्या चरणातून जाणार नाही? म्हणजे आता ह्या चिन्हाचे जे पॉइंट्स आहेत, ठीक आहे. आता इथे बघा, मी एक पॉइंट घेतला, 2 आणि 5 दोन्ही पण प्लस आहेत, तर तो पॉइंट या चरणाला असेल. ठीक आहे. 2 अधिक 5 बरोबर 7. 2 आणि 5 हा माझा पॉइंट आहे. दोन्ही पण प्लस असतील तर पहिल्या चरणातून तो आरामात जाईल पॉइंट. ठीक आहे. म्हणजे ही लाईन पहिल्या चरणातून आरामात जाईल. आता दुसऱ्या चरणातून जाते का त्याचा विचार करूया. तर दुसऱ्या चरणात वजा आणि अधिक असं काही कॉम्बिनेशन घेता येते का बघूया. तर वजा 2 घेते आणि अधिक 9 घेते. ठीक आहे. वजा 2 अधिक 2 बरोबर 7च येतं. वजा 2 आणि 9 हा वजा 2 आणि 9 हा पॉइंट हा दुसऱ्या चरणातून जाईल. ठीक आहे. आता तिसऱ्या चरणी मी तुम्हाला पहिले चौथा चरण घेऊन दाखवते. तर चौथ्या चरणातला आपण एक बिंदू घेऊया. 10 अधिक वजा 3 घेऊया. 10 अधिक वजा 3 काय? अधिक वजा उणे 7 आहे. 10 वजा 3 हा पॉइंट चौथ्या चरणात येईल. ठीक आहे. आणि हा पण ह्या लाईन वरचेच पॉइंट आहेत. हे जे मी पॉइंट सगळे काढते ते या लाईन वरचे पॉइंट्स आहेत. ठीक आहे. आणि आता मी दोन्ही पण ऋण पॉइंट घेऊन बघते. वजा 2 आणि वजा 9 घेतलं तर ते किती येतं? वजा 11 येतं. तर दोन्ही जर ऋण पॉइंट घेतले तर मला वजा 7 हे उत्तर मिळतच नाही, कारण दोन्ही पण वजा वजाची काय बेरीज होते? तर ती बेरीज वजाच होते. त्याच्यामुळे आता इथं तर अधिक 7 आहे. ठीक आहे. अधिक चिन्ह आणायचं कसं? त्याच्यामुळे ही जी लाईन आहे, लाईन वरचे जे आता हे जे मी सगळे काढले ते लाईन वरचे पॉइंट्स काढले. तर लाईन वरचे पॉइंट्स या तिसऱ्या चरणातून जात नाही. त्याच्यामुळे x अधिक y बरोबर 7 चा आलेख या चरणातून जाणार नाही, तिसऱ्या चरणातून. ठीक. उत्तर आपलं तिसऱ्या चरणातून येईल. पुढचा प्रश्न आहे, एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे. वृत्तचित्तीचा आकार म्हणजे या टाईपची टाकी असेल ती. आता याची आपल्याला त्रिज्या दिलेली आहे आणि ही उंची दिलेली आहे. यालाच आपण वृत्तचित्ती असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढे काय विचारलेलं आहे, एका व्यक्तीला सरासरी 70 लिटर जर पाणी लागत असेल तर ती पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज त्या किती व्यक्तीला पुरेल असं विचारलेलं आहे. आता ही जर टाकी पूर्ण पाण्याने भरलेली असेल तर एका व्यक्तीला जर 70 लिटर तो वापरत असेल तर किती व्यक्ती या टाकीतलं पाणी वापरू शकतील असं विचारलेलं आहे. हा प्रश्न आहे. मग आता ह्या टाकीत किती पाणी आहे हे आधी आपल्याला काढावं लागेल आणि त्याच्यानंतर किती व्यक्तींना पुरेल ते काढूया. तर या टाकीतलं किती पाणी आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वृत्तचित्तीचं घनफळ काढावं लागेल. ठीक आहे. घनफळच काढावं लागेल. त्यावेळेस वृत्तचित्राला कलर देणे, बाहेरून पृष्ठाचं काम असतं, त्यावेळेस आपण त्याचं पृष्ठफळ काढतो आणि मधलं टाकी ज्यावेळेस भरतो त्यावेळेस
टाकीचं आपण घनफळ काढत असतो. ठीक आहे. तर वृत्तचित्राचं घनफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर एच म्हणजेच काय? पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले उंची असा तो फॉर्म्युला आहे. तर याच्यावर आपण आधी याचं घनफळ काढूया. ठीक आहे. आणि मग आलेल्या घनफळाला आपण 70 ने भागूया म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. पण आता हे सगळं त्रिज्या आणि उंची त्यांनी मीटर मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता दशांश मध्ये आहे कॅल्क्युलेशनला आपण सोपं जाण्यासाठी त्रिज्या 2.8 मीटर दिलेली आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाण्यासाठी आपण काय करूया याला याच्यानी हे करूया. ठीक आहे. सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करूया. आणि उंची किती आहे? h बरोबर 3.5 मीटर. ठीक आहे. तर 350 सेंटीमीटर. आपल्याला माहिती 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. दोघांना पण 100 निघून दिलं. हा दशांश निघून गेला आणि एक शून्य वाढलं. आता याचा उपयोग करूया म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं जाईल. पायची किंमत दिलेली आहे 22/7 गुणिले आता त्रिज्येचा वर्ग म्हणजे 280 गुणिले 280 2 वेळेस आणि गुणिले उंची किती 350. आता ही सगळी जी माप घेतलेली आहेत ती मी घन सेंटीमीटर मध्ये घेतलेली आहेत. मला उत्तर जे पाहिजे ते घन मीटर मध्ये पाहिजे. त्याच्यामुळे मी या उत्तराला लगेचच 1000 ने भागून घेते. ठीक आहे. आणि आता पुढचं कॅल्क्युलेशन काय आहे आपलं? आता हे याचं जे सगळं सोडून आलेलं आहे ना त्याला आपल्याला परत 70 ने भागायचं आहे. ठीक आहे. मागे 70 करायचं आहे. तर मी काय करते लगेचच 70 ने भागते याला. 70 ने का भागायचं आहे? कारण 70 ने भागल्यानंतर आपल्याला किती व्यक्तीला पाणी पुरेल हे कळेल. त्याच्यामुळे 70 ने भागायचं. हे एकत्रित सगळं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. 3 शून्यला 3 शून्य कट झाले. आता त्याला 7 ने भागूया. 7 7 10 70 आणि 7 5 35 आहे. आता परत 5 1 5 5 2 10 परत इथे बघा बे एक बे आणि इथे 14 येईल. ठीक आहे. तर यांचा आपण गुणाकार करूया. आता इथे परत 7 आहे. 7 1 7 7 चोक 28 तर यांचा गुणाकार करूया. 14 चोक 56 56 गुणिले 22 14 चोक 56 आणि 56 गुणिले आपण जर 22 केलं तर 56 गुणिले 22 1232 येतं. ठीक आहे. तर 1232 माणसांना हे पाणी पुरेल.